नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, खरंच खूप खुश आहे मी, कारण गणपती बाप्पाच्या व्लॉगला तुम्ही खूप सुंदर असा रिस्पॉन्स दिला आहे आणि अजूनही देत आहात. त्यासाठी थँक्यू सो मच. खरंच थँक्यू मनापासून. दुसरं, त्या दिवशी मी व्लॉगमध्ये बघा तुम्हाला सांगितलेलं की आमच्या गणेश मंडळातर्फे विविध कार्यक्रम होत असतात. तर आज आहे होम मिनिस्टरचा कार्यक्रम आणि मी त्याचं शूट घ्यायला चालली आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जे काही मी शूट करू शकेल ते पूर्ण शूट करेल. काही बोलता आलं आपल्याला तर आपण बोलूयात, अदरवाईज तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये आज होम मिनिस्टर DSKतला बघायला मिळेल. आणि अजून एक गंमत अशी आहे की मी तुमच्यासाठी अजून एक गणपती बाप्पाचं व्लॉग घेऊन येणार आहे. म्हणजे DSKचाच गणपती बाप्पा मी तुमच्याशी शेअर नाही करणार आहे, तर एक सरप्राईज पण आहे. तर त्या सरप्राईजसाठी पहिले सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तरच तर व्हिडिओ बघायला मिळणार, नाही तर बघायला कसं मिळणार तुम्हाला. त्यासाठी पहिले न विसरता तिथे बेल आयकॉन आहे ते दाबा आणि ऑल पण करा. ऑल म्हणजे काय, तिथे ना तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायला मिळतील, प्लस रील्स पण बघायला मिळतील. ते केलं नाही तर बघायला कसे मिळतील तुम्हाला. तर न विसरता तेवढं काम करा बरं का. तर आता आपण निघूयात आणि ब्लॉगच्या शेवटी मी तुम्हाला शेअर करेल की मी अजून कुठला बाप्पांचा व्लॉग घेऊन येते तुमच्यासाठी. तर चला, फायनली पंडाला जो मी पोचली आहे आणि इथे मस्त असं आमच्याकडे काकूंकडे डेकोरेशन आहे. ताईकडे, नॉट काकू, हे बघा दाखवते तुम्हाला. हे रांगोळी आहे ना डेकोरेशनची, ही सुंदर आहे. कशी दिली? ही 500ला आहे का? मस्त आहे. झेंडूची माळ म्हणजे झेंडूची फुलं लावली आहे. आणि हे काय म्हणणार आहे आपल्याला? उलन मध्ये मस्त केलंय. कॉर्नर पीस कितीला आहे? कॉर्नर पीस आणि 1000. हे तुम्ही काय, हे काय तुम्ही स्वतः बनवलंय? हे सगळं त्यांनी स्वतः बनवलंय. खरंच सुंदर बनवलंय आणि त्यांनी स्वतः बनवलंय म्हणून विशेषच आहे. छान आहे ना. ॲक्च्युली मी लेट आलेली आहे आणि दादांकडची फुलं ऑलमोस्ट संपलेली आहेत. काय उद्या आहे गौरी, त्यामुळे सगळ्यांनी आपलं घराच्या गौरींसाठी नेली आहे फुलं, दुर्वा वगैरे. आता तर आपल्या DSK सगळं मिळतं. आमच्या DSK सगळं मिळतं. पंडालात गेल्या गेल्या सुंदर लहान मुली नाचत होत्या आणि ते खूप छान वाटत होतं बघायला. तुम्ही पण पाहू शकतात ते. जसं मी तुम्हाला सांगितलं, होम मिनिस्टर आमच्या DSKतलं हे आलंय सगळं सामान आणि आणलाय ह्यांनी. नमस्कार, मी स्वतः अभिजित राजे. माझा गंध नवा खेळ पैठणीचा हा सुंदर असा खेळात रंगली पैठणी हा कार्यक्रम माझा आहे. आज DSK विश्व येथे आपल्या सर्वांचे सन्माननीय संदीपांना चव्हाण यांनी यावर्षी मला कार्यक्रम करण्याची संधी दिलेली आहे. आणि यावर्षी मी DSK विश्वमधील सर्व वहिनींसोबत आज खेळात रंगली पैठणी हा गाणी, उखाणी, गप्पा, गोष्टी, खेळ असा सगळा त्रिवेणी संगम घेऊन मी आज खूप एन्जॉय करणार आहे. माझ्या सर्व बहिणींना विनंती की ह्या वहिनींच्या ब्लॉगवरून तुम्ही सर्वजण कार्यक्रम पाहून नक्कीच या कार्यक्रमाला हजेरी लावाल अशी अपेक्षा बाळगतोय. माझे सर्व कलाकार आलेले आहेत, साऊंड आलेला आहे, ऑर्केस्ट्राची टीम माझी सगळे आलेली आहे. आणि खास मी महिलांसाठी अजून एक विशेष म्हणजे लावणीची डान्सर सुद्धा बोलवलेली आहे की जेणेकरून वहिनींनाही त्या लावणीवरतीसोबत मराठी मुळ्या लावणीवरती आपल्याला डान्स करता येईल, एन्जॉय करता येईल अशी मी व्यवस्था केलेली आहे. आपण सगळेजण नक्कीच ह्या DSK विश्वचा गणेशोत्सवामधला खेळात रंगली पैठणी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायला अशा अपेक्षा बाळगतोय. मी या कार्यक्रमाचा लाडका भाऊजी अभिजित राजे. होम मिनिस्टरच्या प्रोग्रामसोबत इथे छान असं गाण्याचा प्रोग्रामसुद्धा झाला, जो खूप सुंदर झालेला आणि त्यांचा आवाज तर खरंच खूप छान होता. खूप मजा आली आम्हाला.
छान असा लावणीचा प्रोग्राम सुद्धा होता आणि त्यांनी खरंच इतका छान डान्स केलेला ना की विचारायलाच नको. म्हणजे त्यांची स्टेप, त्यांची अदा, कला खरंच खूप सुंदर होती. म्हणजे त्यांनी नॉनस्टॉप आय थिंक 3-4 गाण्यावर डान्स केलेला आणि खूप एनर्जीने केलेला. खूप भारी. लावणीचा कार्यक्रम संपल्यानंतर सुरू झाला खरा होम मिनिस्टरचा प्रोग्राम आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान असे महिलांना उखाणे घ्यायला लावले. महिलांनी ते घेतलेसुद्धा आणि खूप छान छान उखाणे मला काल ऐकायला मिळाले होम मिनिस्टरच्या प्रोग्राममध्ये. आणि त्यानंतर झाले गेमला सुरुवात, जसं पासिंग बॉल गेम, त्यानंतर विविध प्रकारचे ॲक्टिव्हिटीज जे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतीलच. तर व्हिडिओ पूर्ण बघा बरं का. खंडाळा तालुक्यात अनेक गावे, गावात गाव लोणंद माझं गाव, गावामध्ये बांधली माडी, माडीवर नेसते साडी, साडीला लावते चाप, दारात होती जाई, संगीता माझी आई, पाण्याला निघाल्या गवळणी. MSc बायोटेक्नॉलॉजी. अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. कोणी जमवलं? माझ्या नंदेने जमवलं. नंदनी जमवलं. अच्छा. मग सुरू झाला दुसरा गेम. ड्रमवरती सीडी ठेवली आणि त्याच्यात तो बॉल टाकायचा होता. एक्झॅक्ट ज्याचा बॉल पडेल तो सेकंड राऊंडला जाणार होता. खूप भारी होता. तुमच्यावर विषय आला, बरोबर आहे का नाही? हा, चला ओके. मग सुरू झाला तिसरा गेम, ज्याच्यामध्ये आपण लहान मुलांसाठी ते गेम आणतो बघा, ज्याच्यामध्ये मोठी रिंग, छोटी रिंग, अजून छोटी रिंग ठेवायची. तर ती रिंगचा अख्खा स्टँड त्यांनी ठेवला होता आणि मग त्याला बॉलनी मारायचं होतं. आणि त्यांनी इतकं कॉमेडी करून करून ती गोष्ट म्हटली ना की खूप हसायला आलं. आता तुम्ही म्हणाल आवाज का नाही त्यांचा, तर त्यांनी बॅकग्राऊंडला गाणे लावले होते. मग तिसरा जो राऊंड होता तो होता बलून फुगवायचा आणि तो बलून फुगवून फोडायचा होता. आणि त्याच्यामध्ये 15 बायका सिलेक्ट होणार होत्या आणि त्या ज्या 15 बायका सिलेक्ट होणार होत्या त्यांना पुढच्या गेममध्ये पार्टिसिपेट करायला मिळणार होतं. पुढचा गेम होता की डोक्यावरती आपण कसं जुन्या गावातले लोक कळशी ठेवून, बायका नाही का जात घागर, म्हणजे काय घागर म्हणतात, कळशी पण म्हणतात, तर ती घेऊन जायचं होतं आणि स्ट्रेट लाईनला जायचं होतं. म्हणजे तो दोरा दिसतोय ना तुम्हाला, त्या दोऱ्याला लागून असं जायचं होतं. आणि त्यांनी पुढे एक बादली ठेवली होती आणि त्या बादलीमध्ये तो बसून असा हलक्या ह्याच्याने पाडायचा होता बॉल, बिना हात लावता. म्हणजे बिना हात लावता तो उचलायचा आणि खाली बादलीत टाकायचा, असा तो गेम होता. त्याच्यातसुद्धा बऱ्याच बायका सिलेक्ट झाल्या होत्या आणि मग त्या गेल्या होत्या 6व्या राऊंडला गेलेल्या. मग 6व्या राऊंडमध्ये ज्या बायका जिंकल्या त्या 7व्या राऊंडमध्ये टोटल काहीतरी 8-9 गेम झाले होते. आणि त्या 8-9 गेममधून जे कोणी फायनल ज्या विनर झाल्या होत्या त्याच्यातून थर्ड रनरअपला ह्यांना मिळाली होतं कुकर, सेकंड रनरअपला मिळाली होती सोन्याची नथ आणि जे टॉप विनर होती तिला मिळाली होती पैठणी. सोन्याची नथ तर खूप सुंदर होती. हे बघा मी गेम खेळतोय असं सांगताना बॅकग्राऊंडमध्ये गाणे चालू होते, त्यामुळे मला व्हॉइस ओव्हर करावा लागतोय, बाकी काही कारण नाही. खरंच सांगते, मी जेव्हा हा प्रोग्राम अटेंड केला मला खरंच वाटलं नव्हतं की मी इतकं एन्जॉय करेल आणि मी रात्री 12-12:30पर्यंत तिथे थांबेल. पण मी थांबली आणि मी तो गेम सगळे एन्जॉयसुद्धा केले. बघा काकू काय एक्सायटेड होत्या, कारण काकूंची मुलगी पण तिथे होती आणि तिने पार्टिसिपेट केलं होतं. तर काकू फुल एक्सायटेड होत्या की माझी मुलगी जिंकणार की नाही जिंकणार. मस्त खूप छान प्रोग्राम झाला. ह्या राऊंडमध्ये तर खूप बायका आउट होऊन गेल्या, कारण काय झालं, ती सीडी ठेवली होती आणि त्याच्यात ॲटलिस्ट 2 बॉल तर पडायलाच पाहिजे होते. तर बऱ्याच जणांचे एकच बॉल त्याच्यामध्ये जाऊ शकला. कमी होत्या ज्यांचे दोन्ही बॉल गेले आणि ज्यांचे दोन्ही बॉल गेले मग ते पुढच्या राऊंडला होते. आता तुम्ही बघतातच आहे, मस्त अशी खुर्ची ठेवली. कोण इमॅजिन करेल बरं की एवढ्या साध्याशा रिंगपासून एवढे चांगले गेम्स बनवू शकतो आपण, किंवा अशा ॲक्टिव्हिटीज करून घेऊ शकतो आपण. मला असं वाटतं आपण आपल्या मुलांसाठी पण अशा ॲक्टिव्हिटीज करू शकतात. ही पण एक ॲक्टिव्हिटी होती. हा फायनल राऊंडच्या आधीचा एक राऊंड होता ज्याच्यामध्ये बलून फुगवायचा होता तोंडाने आणि तो ग्लासला धरायचं होतं बलूननीच आणि तो बलूननी धरून तसाच त्याला आणून ठेवायचा होता. आणि या राऊंडमध्ये 3 बायका सिलेक्ट होणार होत्या आणि ह्या 3 बायकांमध्येच फायनल कॉम्पिटिशन होणार होती की कोण काय विनर, म्हणजे कोणाला काय मिळणार.
तर माझी फ्रेंड पण त्याच्यात होती. माझ्या फ्रेंडला मिळाली सोन्याची नथ. खूप छान होती ती नथ. आणि त्या बाकी ज्या गंमत अशी झाली की फायनलला येईपर्यंत कोणालाच माहीत नव्हतं की मायलेकीची जोडीसुद्धा या गेममध्ये आहे. जेव्हा ती फायनलला गेले आणि पेन्सिलचा राऊंड होता की आपलं आहे ना बॅक हाताला एक पेन्सिल ठेवायची, ती हव्यात उडवायची आणि ती कॅच करायची. परत मग 2 पेन्सिल घ्यायच्या, त्या हव्यात उडवायच्या, दोन्ही कॅच करायच्या. असं जेवढ्या तुम्ही पेन्सिल कॅच कराल तेवढे तुमची राऊंड होतील, असा तो गेम होता. आणि त्या गेमच्या वेळेस कळलं की अरे हे आता मायलेकी आहेत. खूप भारी वाटलं. आणि त्यांनी खरंच खूप छान केलं बरं का. म्हणजे भारी वाटलं आणि खरंच छान केलं. हे बघा तुम्ही बघता ते मी तुम्हाला सांगितलं ना तो गेम की असं 1 पेन्सिल उडवली की ती पकडायची, 2 उडवली की ती पकडायची. आणि तिने काहीतरी 4 हे केलेल्या. काकूंची एकच झाली होती आणि ती त्यांची मुलगी आहे. त्यांनी काहीतरी 5 का 6 त्यांच्या हातात होत्या. आणि खूप धमाल झाली बरं का. खरंच खूप धमाल झाली. म्हणजे आमच्या DSKतल्या गणेश मंडळाने केलेला जो कार्यक्रम होता तो खूप छान झाला. म्हणजे गीत प्रोग्राम, लावणी आणि गेम ॲक्टिव्हिटीज धमाल केली. खरंच आम्ही काल धमाल केली. थँक्यू सो मच DSK गणेश मंडळ की त्यांनी मला त्यांचा हा सुंदरसा असा व्लॉग करू दिला आणि खूप सपोर्टिव्ह होतात तुम्ही म्हणून. थँक्यू सो मच. हॅलो 12 वाजलेत आता रात्रीचे आणि आता मी ब्लॉग संपवते इथे. ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. परत अशाच नवीन ब्लॉगसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला व्हिडिओज पुढचे बघायला मिळतील. आणि पुढचं जसं मी मगाशी सांगितलं की मी काहीतरी म्हणजे फक्त DSKचाच गणपती नाही, मी अजून एक गणपतीचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. व्हिडिओ नाही अर्थात ब्लॉग घेऊन येणार आहे. आणि तो आहे आपल्या कोकणातला राजा म्हणजेच कोकणातला गणपती. आणि तुम्ही म्हणाल मी पुण्यात आहे आणि कोकणातला गणपती कसं, तर ते गुपितच राहू देऊ. तर आपण हा ब्लॉग आता इथेच संपवूयात. ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय.